राम राम मंडळी, कसाच आहेत सर्व? तुम्हाला गुढीपाडवाना खूप खूप शुभेच्छा. तर तुम्हाला ना मस्तपैकी गुढीपाडवा निमित्त मी खीरनी रेसिपी शेअर करणारी, म्हणजे नाही का जी तांदूळनी खीर राहस ना आपल्याला गुढीपाडवा निमित्त एकदम स्पेशल राहते रेसिपी. तर ती रेसिपी शेअर करणार. त्यांच्यासाठी ना मी तांदूळ ना थोडासा 2-3 ताससाठी भिजत घालवतात पाणी. मग त्याला ना थोडं पाणी टाकायची, मऊशीर असं पिशिली ना मी मिक्सरनं भांडामा. त्यानंतर ते पिशी होईना ना, तर गॅसवर ना कढई ठेवाने, कढई गरम होईन तूप टाका एका ते तूप छान असं मेल्ट व्हायनंतर म्हणजे तांदूळ ना आपण आई करेल होतं ना, पिशेल होतं ते टाके देवा ना, आणि त्यांना थोडं पाणी टाका ना, आणि लगातार मिक्स करतच राहा ना. पाणी टाकीशी लगातार मिक्स करा. तांदूळ ना जे पेस्ट आहे ना ते शिजू द्यावा ना मस्तपैकी 1 मिनिटापर्यंत. करून ना ते करपाल नको खाले, ते शिजीशीन वय घे ना. त्यांना गरम दूध ना 1 जास्त असेल तर पटपट मिक्स करा दूध टाकल्यानंतर, कारण त्यांना ना गुठळ्या भांडाय जातच. ते मिक्स करीशन वय ना मस्त एक कुकडी येऊन ना दूधमध्ये गोडनुसार, आपल्या गोडनुसार साखर टाकाने. त्यांना साखर मेल्ट वैगी ना, म्हणजे विरगडी वैगी ना, त्यांना ना मी खीर मसाला घाला, ते मिक्स करा. त्यानंतर जे ड्रायफ्रुट्स राहतात ना, काजू बदाम पिस्ता जे असे ना आपल्याकडे ते टाका ना, कट करीशीन बारीक. त्याला मिक्स करा, आणि जिथले आपले घट्ट लागत असेल पातळ लागत असेल त्याप्रमाणे छान असे शिजाडी लेवाने दिले. तर देखू शकतास मस्त असं खीर रेडी आहे. मला थोडी पातळ बी लागत नाही, तसं घट्ट बी लागत नाही. मी त्याप्रमाणे शिजाडत. तर ती मस्त थंड वैगी ना ते बाउलमा नाही तर एक वाटीमा टाकाने मस्तपैकी. तर खीर रेसिपी रेडी आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करावा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करावा. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू आपण नेक्स्ट रेसिपी. टाटा बाय बाय.